तर हाय फ्रेंड, कसे आहात? 2 दिवस झालं एवढं बोर होत होतं ना. काल त्यामुळे व्हिडिओज नाही काढला. एवढं बोर होत होतं ना, खूप बोर होत होतं. व्हिडिओ नाही म्हणजे ॲक्टिव्हपणामधून कामच नको करायला वाटत होतं. तरी पण केलं, नुसतं झोपून राहिले होते मी तर. त्यामुळे मी आज ब्लॉग टाकते. सो आज मी अशी सिम्पलशी साधी हेअरस्टाईल केली होती सागरवेणी. बघा कशी दिसती. तर तुम्हाला तर बॅकने दाखवायला कोण नाही आहे, सो अशीच बघा. तर माझा तर उपवास नाही आहे, तर साबुदाणा खा, वरई खा. मला वरईचा भात किंवा शेंगदाण्याची आमटी त्यात बटाटे टाकून तर हे खूप आवडतं. त्यात वेपर्स, नायलेन साबुदाणा वगैरे हे चालूच आहे. उपवास तर आमचा नाही आहे बिलकुल, पण वेगवेगळे खायला तर भेटते, खाऊन घ्यायचं. उपवास नाही धरायचा. त्यात फ्रूट्स वगैरे वगैरे, लस्सी, दही, साबुदाणे खिचडी, वरईची खिचडी. फक्त गोड नाही आवडत, बाकी सगळं काय खाऊन घ्यायचं. नवरात्रीत माझा तर उपवास नसतो, फक्त अष्टमीला वगैरे असतो आणि उठता बसता एवढंच असतं. त्यामुळं तेच चाललं आहे आणि बाकीचं पण खायला भेटतं. होता वरईची खिचडी म्हणजे तिखटवाली. एकदम कुकर ओपन केलं म्हणून ते डायरेक्ट वाफ कॅमेरावर आली. असं काय झालं होतं. मला आहे ना वरईचा भात खूप म्हणजे खूप प्रचंड आवडतं. त्यानंतर मी डाळ भात बनवणार होते. डाळ आणि भात कुकरला लावून घेतला होता, पण डाळ थोडी कच्ची कच्ची राहिली होती. राईस शिजतो पण डाळ थोडी कच्ची कच्ची राहते, त्यामुळे डाळ भातचाच बेत होता. त्यानंतर शेंगा भाजून घेतल्या. सो बाय.